आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज़। अब हर खबर होगी अपडेट। मला लाडकी बहीण योजना तर आहेच, अजून आम्हाला पीक रिक्षाही मिळाली। त्यामुळे मग आता मी पुढे चालू पाहिजे, माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहिले आणि त्या मी खूप खूप धन्यवाद करते शिंदे सरांना, आपल्या मुख्यमंत्रींना, ज्यांनी ही योजना स्त्रियांसाठी आणली। आता इथून पुढे मी माझं आयुष्य स्वतःच्या पायावर उभा राहून आत्मनिर्भर बनवलंय मला या रिक्षा मिळाल्यामुळे। खूप खूप धन्यवाद। माझ्यासारख्या महिलांनी स्वतःच्या पायावर उभा राहावे। महिला ही खूप खूप काही करू शकते, घरातले कामं करून सुद्धा बाहेर सुद्धा कामं करू शकताय, स्वतःच्या म्हणजे स्वतःसाठी सुद्धा लढू शकताय आणि दुसऱ्यांना सुद्धा चार लोकांना सुद्धा शिकवू शकताय। त्यामुळे सर्व स्त्रियांनी आपापल्या पायावर उभा राहण्यासाठी स्वतःचा छोटासा तरी बिझनेस सुरू करा। असं जसे मी रिक्षा घेतली आहे तशी तुम्ही दुसरं काही करा किंवा रिक्षा घेण्याचा प्रयत्न करा। म्हणजे तुम्ही स्वतः तर सुरक्षित राहणारच, तुम्ही सुद्धा तुमच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। नहीं हमें कहीं करना आज कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ॲडिशनल कलेक्टर साहेब श्री अडकुणे साहेब यांच्या हस्ते पिंक रिक्षाचं वाटप केलेलं आहे। आज आपण 15 रिक्षांचं वाटप करण्यात आलेलं आहे त्यांच्या हस्ते। महिला बाल विकास विभागाचे जे पिंक रिक्षा स्कीम आहे त्या अंतर्गत या रिक्षांचं वाटप करण्यात आलेलं आहे, जेणेकरून त्या महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होईल, त्या सक्षम होतील आणि त्यांच्या पायावर उभ्या राहतील, यासाठी ही योजना आहे। कधीपर्यंत ही स्कीम चालू आहे आणि लोकांना काय आवाहन करणार? ही स्कीम ज्यांना या स्कीमचा भाग घ्यायचा ते जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क करू शकतात आणि त्याचा लाभ घेऊ शकतात। त्यांना डॉक्युमेंटरी काय लागणार? डॉक्युमेंटरी सहसा आधार कार्ड, पॅन कार्ड, महाराष्ट्राचं डोमसाईल कंपल्सरी असतं त्याला। बाकी मतदान कार्ड, आधार कार्ड, राशन कार्ड हे थोडे जास्त काही नाही। पिंक रिक्षा शासनातर्फे मिळालेल्या आहे। शासनातर्फे आम्हाला पिंक रिक्षा मिळाल्या आहे सर। तर आम्हाला खूप आनंद झाला आहे आज ह्या रिक्षा मिळाल्याबद्दल आणि आम्ही मुख्यमंत्र्याचे यांचे धन्यवाद करतो। तसेच आपले कलेक्टर साहेबांच्या हाताने आम्हाला मिळालं, त्याच्यामुळं आम्हाला खूप जास्त आनंद झाला आहे। आणि आम्ही गावखेड्याकडून आलेलो आहे कन्नड तालुक्यामधून। तर आम्हाला 4 महिलांना भेटलेले आहेत आज, तर आम्ही त्याच्यावरती आता बिझनेस आमच्या याच्यावरती बिझनेस चालू करायचा आम्ही ठरवलंय। आणि इथपर्यंत यायला आम्हाला खूप म्हणजे कष्ट घ्यावं लागले। आम्ही 10 दिवसाचं ट्रेनिंग घेतलंय, त्याच्यानंतर आम्हाला किरण सर, सचिन सर यांनी खूप म्हणजे मदत केली, त्याच्याबद्दल त्यांचे पण खूप मनपूर्वक अभिनंदन।